नाशिकच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये लिफ्ट कोसळलेली आहे आणि यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते। दैनंदिन काम करत असताना लिफ्ट महिलेच्या अंगावर पडल्याची प्राथमिक माहिती मिळते। मेडिकल कॉलेज प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती या संदर्भात दिली नाहीये। आडगाव पोलिसांनी या संदर्भातली चौकशी सुरू केली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। नाशिकच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये लिफ्ट कोसळलेली आहे आणि यामध्ये एक महिला गंभीर जखमी झालेली आहे। त्यामुळे या संदर्भात पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे। नाशिकच्या मेडिकल कॉलेजमधली ही घटना आहे। लिफ्ट कोसळल्यामुळे एक महिला गंभीर जखमी झालेली आहे। तिच्या अंगावर ही लिफ्ट कोसळल्याची माहिती मिळते। तर आपण दृश्य सुद्धा पाहतोय। नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळलेली आहे आणि यामध्ये महिला जखमी झालेली आहे। तिच्यावर सध्या उपचार केले जात आहेत। दरम्यान या संदर्भात पोलिसांनी अधिकचा तपास सुरू केला आहे। तर गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं लिफ्ट कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत। काही वेळा त्याची दुरुस्ती योग्य पद्धतीने केली जात नाही आणि त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडतात आणि आता नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये ही घटना घडली आहे। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। सागर, नेमकी किती वाजता ही लिफ्ट कोसळली? सध्या ती महिला कशी आहे? खरं तर नाशिकच्या या मेडिकल कॉलेजमध्ये ही घटना घडलेली आहे। या घटनेत एक महिला जबर जखमी झाल्याचं समजतंय। त्यामध्ये आता तिच्यावरती ह्याच रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती मिळतेय। याचा जो व्हिडिओ आहे तो आता सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळतोय। ही जी महिला आहे ही याच मेडिकल कॉलेजमध्ये कर्मचारी म्हणून काम करते आणि ज्यावेळी हिला ओटी मधून काही सामान लिफ्टमध्ये टाकायचं होतं त्यावेळी ती लिफ्ट जी आहे ती तुटली आणि थेट ती तिच्या मानेवरती येऊन आदळली आणि यामुळे ती जबर जखमी झालेली आहे। या घटनेची गांभीर्यता लक्षात घेतात मेडिकल कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी आणि डॉक्टरांनी तिला तात्काळ रुग्णालयामध्ये आयसीयू मध्ये दाखल केलेला आहे। मात्र ही घटना घडली कशी, त्याचबरोबर ही लिफ्ट तुटण्याचं कारण काय ते अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये। कारण नाशिकमध्ये देखील अशा दोन आधी देखील घटना घडलेल्या आहे। यामध्ये एक 4 वर्षाचा मुलगा आणि एक गरोदर महिला देखील जखमी झालेली होती आणि आता नाशिकमध्ये ही तिसरी घटना आहे। ती घटना विशेष म्हणजे एका मेडिकल कॉलेजमध्ये घडलेली आहे। यामुळे या घटनेची खरं तर गांभीर्य लक्षात घेऊन या नाशिक शहरातील अनेक जे लिफ्ट आहे त्या ठिकाणीची चौकशी जी आहे ती होण्याची गरज आहे। कारण या घटनेमुळे कोणाचा जीव जाण्याची मोठी घटना घडत आहे आणि यामुळे सध्या आता या घटनेचे सोशल मीडियावरती हा व्हिडिओ जो आहे तो तुफान व्हायरल होताना पाहायला मिळतोय। मात्र याबाबत अजूनही पोलिसांमध्ये कुठलीही तक्रार आणि गुन्हा दाखल नाही। याबाबत आता तपास सुरू आहे। अगदी, त्यामुळे नादुरुस्त या लिफ्टचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलेला आहे। त्यामुळे ज्या इमारतींमध्ये या लिफ्ट्स आहेत त्याची योग्य ती काळजी आणि दुरुस्ती केली पाहिजे हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद सागर दिलेल्या माहितीसाठी।